काय कार्यकर्ते? ओम साईराम. आज कुठं दौरा? अरे ते उन्हाळा चालू आहे ना, त्यात मे महिना पण येणार आहे, तर पोरांना थंडी वाटेल त्याची सोय करतोय. कसं आहे, आपल्या भावनी वॉर्डामध्ये सगळ्यांना एक एसी आणि एक फ्रीज वाटपचा कार्यक्रम ठेवलाय. टेन्शनच नाही ना. मग आजकालचे फोन तर एवढे डुप्लिकेट आहेत ना, उन्हाळा चालू झाला की नुसते गरम होतात. कानाला लावल्यावर फोन आहे का इस्त्री हेच कळत नाही. म्हणून सगळ्यांना बर्फाचा कवर पण देणार आहे. गरमीमुळे चड्डीमध्ये पण लय घाम येतो ना, तर आपण काय केले, चड्डीमध्येच फॅन बसवलेत. काय चड्डीत फॅन? हा, अरे तू टेन्शन नको घेऊ रे, ते नुन्नूचं कवर पण बसवलंय त्याच्यात. आणि प्रत्येक चौकात पानपोई, नीरा, लिंबू सरबत, नारळ पाणी ह्यांची पण सोय केली. आणि ते उन्हामुळे गाडीची सीट लय गरम होते, त्यासाठी काय केलंय का नाही? अरे त्याची पण सोय केली ना आपण. फुटपाथवरती स्टॉल बांधलेत ना. स्टॉल कसले? अरे तिथं गाडी लावायची आणि त्या गरम सीटावरती दावणगिरी डोसा, अंडा भुर्जी आणि ऑमलेटचा बिझनेस करायचा. कसं उन्हाळ्यात साईड बिझनेस पण होईल ना. अरे आत्ताच आपल्या भाऊंचं आहे ना, फॉरेनच्या सायंटिस्ट सोबत आहे ना टायअप झालाय. अख्ख्या वॉर्डामध्ये सगळ्यांना सनस्क्रीन वाटप करणार आहे आपण, ज्याच्यामध्ये 1500 SPF पॉवर आहे. तुम्ही उन्हाळ्यात करपणार नाही याची गॅरंटी माझी. तसेच पानशेतच्या धरणामध्ये आपण स्विमिंगचे समर कॅम्प पण चालू केलेत. आणि समर कॅम्पला स्विमिंगला धरणात कोण जातं? अरे उन्हाळ्यात समर कॅम्पला स्विमिंग पूलमध्ये एवढी गर्दी असली, लोकांना पोहता पण येत नाही. पानशेतच्या धरणात कसं सुटसुटीत पोहता येईल ना. चले येऊ का, लय गरम पण होते, मला सिस्टीम बुक करायला पण जायचंय. अरे सिस्टीम कशाला आता? अरे आपल्या चौकात रेन डान्स पण ठेवलाय ना, माहिती ना. मग कसं नुसतं झापूक झोपूक झापूक झोपूक. चल येऊ का. ओम साईराम.